महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। शेगाव रहाटगाव मार्गावरील दुरावस्थेची आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी केली ऑन स्पॉट पाहणी। रस्ता डांबरीकरण, बगीचा, हॉल व दवाखाना विकसित करण्याची सूचना। पायाभूत सुविधांच्या पूर्ततेसाठी सर्वतोपरी प्राधान्य। आमदार सुलभाताई खोडके। रितेश कडू, कार्यकारी संपादक, महाराष्ट्र माझा, अमरावती जिल्हा, अमरावती। शेगाव रहाटगाव मार्ग परिसर स्थित SSR पेट्रोल पंप समीपच्या रस्त्याची यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे पार दुर्दशा झाली आहे। या परिसराला लागून जवळपास 30 ते 35 कॉलनीमधील नागरिकांना ये-जा करण्यासाठी याच मार्गाचा अवलंब करावा लागतो। मात्र रस्त्याच्या दुर्दशेमुळे आवागमन करताना अडथळा उद्भवत असून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे। या संदर्भात स्थानिक नागरिकांनी आमदार सौ सुलभाताई खोडके यांना निवेदन सादर करीत या समस्येकडे त्यांचे लक्ष वेधले होते। नागरिकांच्या या समस्येची दखल घेऊन आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी नुकतीच सदर भागाला भेट देऊन समस्याग्रस्त परिसराची पाहणी केली। यावेळी स्थानिक नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी येथील समस्या जाणून घेतल्या। स्थानिक परिसरात नियमितपणे साफसफाई होत नसल्याने सर्वत्र अस्वच्छता आढळून आली असता त्यांनी याबाबत स्वास्थ्य निरीक्षकांना जाब विचारला। नागरिकांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी येथील परिसर अतिशीघ्र स्वच्छ करण्यासह येथील साफसफाई नियमितपणे होण्यासाठी त्यांनी स्वास्थ्य निरीक्षक यांना यावेळी सूचना केल्यात। यासोबतच सदरहू रस्ता मजबूती व दुरुस्तीचा मुद्दा समोर आला असताना हा मुख्य रस्ता नागपूर महामार्गाला जोडणारा असल्याने याचे काम होणे आवश्यक आहे। ही बाब यावेळी नागरिकांनी आमदार महोदयांच्या निदर्शनास आणून दिली। अमरावती शहर विभागातील विविध ठिकाणी नागरी वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी यापूर्वी पावसाळ्याआधीच आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी आढावा बैठक बोलावली होती। या बैठकीत मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांना सूचना करीत आमदार महोदय यांनी वाढत्या शहरीकरणाच्या काळात नागरिकांना अपेक्षित सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याला घेऊन लवकरात लवकर उपाययोजना करण्यात याव्यात असे या बैठकीत मनपा प्रशासनाला सूचित केले होते। आमदार महोदयांनी सूचना केल्यानंतर शेगाव रहाटगाव रस्ता बांधकाम करिता रुपये 70 लाखचे अंदाजपत्रक मनपा प्रशासनाने तयार केले होते। आमदार सौ सुलभाताई खोडके यांच्या प्रयत्नाने रुपये 70 लाख निधी मंजूर झाला आहे। यामुळे रुपये 70 लाख निधीतून आता SSR पेट्रोल पंप परिसर लगतच्या या रस्त्याच्या उंचीकरण, मजबूतीकरण व डांबरीकरणाच्या कामाकरिता रुपये 50 लाख निधी खर्चित केला जाणार आहे। यासोबतच सांडपाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी रुपये 20 लाख निधी अंतर्गत नाली बांधकाम केले जाणार आहे अशी माहिती मनपाच्या झोन क्रमांक 1 चे उपअभियंता प्रमोद इंगोले यांनी यावेळी दिली। यावर आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी या रस्त्याच्या बांधकामाला लवकरात लवकर सुरुवात करण्यात यावी, तसेच दर्जेदार व गुणवत्तापूर्वक कामे करून नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना केल्या। तदनंतर रहाटगाव येथील दवाखाना परिसर समीपच्या जागेची पाहणी करीत हा दवाखाना परिसर दुरुस्ती व बांधकाम करण्यासाठी आमदार महोदयांनी सूचना केल्या असताना या कामाकरिता मनपा प्रशासनाने रुपये 21 लाख निधीचे अंदाजपत्रक प्रस्तावित केले असल्याची माहिती यावेळी उपअभियंता प्रमोद इंगोले यांनी दिली। तसेच वृंदावन पार्क येथे आवागमन करताना नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता स्थानिक परिसरात पुलाचे बांधकाम करण्यात यावे अशा सूचना संबंधित विभागाला देण्यासह नागरी सुविधा उपलब्ध करिता जनतेशी थेट संवाद साधताना जनतेच्या समस्यांचे ऑन दी स्पॉट निराकरण आमदार सुलभाताई खोडके यांच्या वतीने केले जात आहे। यावेळी नागरिकांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सौ सुलभाताई खोडके यांच्या प्रती कृतज्ञता सुद्धा व्यक्त करण्यात आली। यावेळी आमदार सौ सुलभाताई खोडके समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष, प्रवक्ता तथा विभागीय समन्वयक संजय खोडके, यश खोडके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष ऋतुराज राऊत, प्रशांत उर्फ गुड्डू धर्माळे, मनपाच्या झोन क्रमांक 1 चे उपअभियंता प्रमोद इंगोले, शाखा अभियंता जयंत काळमेघ, कनिष्ठ अभियंता अंकुश डवरे, सुधीर निंबोरकर, भैया पडोळे, बाळासाहेब पडोळे, शंकरराव गिरी, अण्णाजी खेकाळे, माजी नगरसेवक सुहास गोंगे, सुशांत चर्जन, प्रकाश पात्रे, राजू पडोळे, नितीन देशमुख, चंदू चांदोरे, रतन बागडे, प्रवीण मेश्राम,
डॉक्टर पी.डी. टिपरे, उमेश बिजवे, राजेश जवंजाळ, राजेंद्र जायले, नितीन देशमुख, शंकरराव गिरी, अनिलराव खेकाळे, श्रीकांत कडू, सतीश चर्जन, संदीप नाईक, रत्नदीप बागडे, पंकज गोबरे, प्रणव गवई, राहुल पावसे, संतोष खुळसाम, राहुल पुरी, योगेश राऊत, शिवा बनसोड, प्रीतम सरदार, योगेश वानखडे, दीपक पगारे, शुभम बोरकर, नितीन जुनगरे, आशिष सानप, अमित ठाकरे, राहुल पुरी, अमित चौधरी, बंधुभाऊ उंदरे, मंगेश सुखदेवे, रवी तनंतरपाले, राहुल डहाके, जतीन पटेल, संतोष खुळसा, दिलीप दिवे, युवराज हाडे, योगेश राऊत, राहुल पुरी, धम्मदीप वानखडे, रोशन सरदार, दर्शन पारिसे, अवधूत डिके, पंकज उमेकर, प्रफुल्ल खोपे, अतुल जिचकार, संजय कितुकले, दिलीप गोमासे, चंद्रशेखर देशमुख, प्रशांत इंगळे, सचिन खरबडे, राजकुमार मानपुरे, आठवले, गोमकाळे, स्मार्ट मेंढे, संकेत बोके आदींसह स्थानिक नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंगसाठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.